एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। अबिल, खाणं झालं की सालं कचऱ्याच्या टोपलीतच जायला हवी. ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. काय राधा जरी या घरात नसली ना तरी तिची शिस्त या घराला आहे. राधा इतकी शिस्तीची? रिअली? आय डोंट थिंक सो. अरे तिच्यासारखी शिस्तप्रिय मुलगी शोधून सापडणार नाही. म्हणजे पप्पा घरात असतील आणि टेबलवर धूळ जरी दिसली ना तरी पटकन साफ करून घेतात तिच्या भीतीने. इतका धाक आहे राधाचा. राधाचा इतका धाक? नाही, मला नाही वाटत. उलट मला असं वाटतं ना की ती तिच्या नवऱ्याच्या धाकात आहे. म्हणजे खरं तर ना मला राधा ना खूप शामळ मुलगी वाटते. फार जनरल टाईपची मुलगी आहे ती. हॅलो, हू आर यू? तू राधाबद्दल असं बोलूच कसं शकतोस? 2 दिवस झाले नाही तुला येऊन आणि तू तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायला लागला. तुला काही अधिकार नाहीये तिच्याबद्दल बोलण्याचा. अरे राधा खूप वेगळी मुलगी आहे. प्रतिभाशाली, तेजस्वी, क्रिएटिव्ह, डायनेमिक मुलगी आहे ती. चिल 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 मॅन, काम डाऊन. मी सहज म्हटलं होतं, तू इतका काय एक्साइट होतोयस? ऍपल? नो थँक्स. गुड फॉर युअर हेल्थ. मी आलोच. डस्टबिन मध्ये. राधाबद्दल बोलतोय. तुला ना खरंच धपाटे घालायला पाहिजेत अगदी. ते बायकोच्या मनात काय चाललंय ते ओळखता येत नाही का रे तुला? नाही ओळखता आलं तर विचारता येत नाही तिला की काय झालं, काय होतंय म्हणून? म्हणजे काय 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 झालंय मला खरंच काही माहिती नाही. मला काही माहिती नाही. अरे केवढी कावरी बावरी झाली होती ती, आणि ती कशी काय बोलणार? अशा वेळेला मुली नाही बोलू शकत. तुला समजायला हवं ना. म्हणजे मला कळत नाही तू काय बोलतेस ते. आयडी म्हणजे मला जे वाटतंय ते खरं आहे ना? काय वाटतंय तुला आयडी? काहीतरी गोड बातमी आहे, हो ना? तू पण नको ना इतकी स्वप्न बघू सारखी सारखी. का नको बघू? मी बघणार स्वप्न आणि तुम्ही दोघांनी ती पूर्ण करायची. एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।